नमस्कार, जय गणेश। ह्या व्हिडिओमध्ये आपण मंडप शिखरचे डिझायनिंग आणि महाद्वारच्या साइड पार्टचे डिझायनिंग कसे करायचे हे बघूया। सर्वप्रथम मंडप शिखरपासून सुरू करूया। हा स्टँड आपण आधी बनवून घेतला आहे। त्याला असा टी शेपमध्ये पट्टी कापून वरच्या बाजूला पेस्ट केली आहे, ज्यावर डोम लावायचा आहे। आता प्रत्येक साइडनुसार आपण कार्डबोर्डचे साइड्स कापून घ्यायचे आहेत आणि ते बॉक्सला जोडायचे। हे करत असताना कार्डबोर्डला तार यूज करून ते स्टँडला लावायचे। आता या शिखरचे देवळी बनवूया। इथे आपण फ्रंट साइडसाठी सेम पुट्टा कट करून घ्यायचा आहे आणि त्यावर अशी देवळी काढून ती कट करायची आहे। ही देवळी कट करत असताना आपण छोट्या कटरचा वापर करायचा आहे, त्याने देवळी नीट कापली जाईल। आता आपण वरच्या डोमसाठी फोम शीट वापरणार आहे आणि त्यावर अशी डिझाइन काढून ती कट करून घ्यायची आहे। असे आपल्याला दोन साइड्स कट करून घ्यायचे आहेत। आता आपण त्यांना तारने सगळ्या बाजूने बांधून घेणार आहे। वरच्या बाजूला दोन्ही साइड एकत्र पकडून त्यांना तार लावायची आहे, कारण मी आधी सेलोटेप लावून ट्राय केले बट फोम शीटमुळे ते बसले नाही। त्यानंतर सेम साइडला सुद्धा तसेच करायचे आहे। या शिखरला आपण एक पट्टीची फ्रेम सुद्धा साइडने लावायची आहे। त्यासाठी अशा उभ्या पट्ट्या कापून मग लावायच्या आहे। आता आपण साइड पार्टवर काम करणार आहोत। हा स्टँड आपण आधी बनवून घेतला आहे। आता त्याच्या साईजनुसार कार्डबोर्ड कट करून त्यानंतर त्याला स्टँडला पेस्ट करायचे आहे। साईज आखून झाल्यावर आपण कार्डबोर्डला कट करणार आहे आणि त्यानंतर एकदा स्टँडला लावून चेक करणार आहे की तो व्यवस्थित कापला आहे का नाही, आणि एकदा कन्फर्म झाल्यावर मगच तो आपण तार लावून स्टँडला बांधणार आहोत। आता आपण पिलर बनवूया। त्यासाठी मी हे मोटरच्या शॉपमधून असे गोल पिलर आणले आहेत। त्याला आपल्या साईजनुसार कट करून घेणार आहे। इथे दोन पिलर बनवायचे आहेत। मला एक पिलर जेवढी साईज हवी होती तेवढा भेटला, बट दुसरा हाफ ऑफ भेटला। सो मग आम्ही त्याला मधून जॉईन केले आहे। जॉईन करण्यासाठी तार यूज केली आहे। ह्या पिलरला आपण टॉप आणि बॉटमला बॉक्स तयार करणार आहे। त्यासाठी असे स्क्वेअर कट करून घ्यायचे आहे आणि ते जॉईन करून पिलरला टॉपला एक आणि बॉटमला एक असा लावायचा आहे। आता साइड पार्टवर असलेली देवळी बनवायला घेऊया। त्यासाठी मी असे दोन साइजचे शेप कट करून घेतले आहे आणि त्यावर देवळी ड्रॉ केली आहे। देवळी कट करून झाल्यावर त्याला साइडने लावण्यासाठी छोट्या पट्ट्या कापल्या आहेत आणि त्याचा बॉक्स करून घेऊया। त्यानंतर देवळीला वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला असे फोम शीटचे स्टेप्स बनवून त्यांना पेस्ट केले आहे। पुढच्या पार्टमध्ये आपण सगळे पार्ट्स असेंबल करणार आहे आणि पेंटिंगला सुरू करणार आहे। हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। गणपती बाप्पा मोरया।